नमस्कार, जय भवानी. जय भवानी. आज आपण आहोत खर्डा शहरामध्ये आणि मागील वेळेस म्हणजे मागच्या वर्षी राजपूत साहेब येवला पोलीस स्टेशनला API म्हणून होते. आज त्यांची बदली होऊन ते खर्डा शहरामध्ये API म्हणून आहे. तर योगायोगाने आज सायकल यात्रा खर्ड्यामधून जात असताना त्यांची भेट झाली आणि ते पण सायकलिस्ट आहे आणि सायकलचा त्यांना म्हणजे अनुभव पण आहे. तर आपण जाणून घेऊया लहानपणीच्या बालपणीच्या त्यांच्या आठवणी. साहेब, सायकल सुरुवात शिकताना व सायकल शाळेत जाताना कधी चालवायची सुरुवात केली तुम्ही? माझी सुरुवात तशी म्हटलं गेली तर मी मूळ ग्रामीण भागातलाच आहे. जामनेर तालुक्यातील मुळेगाव हे माझं गाव. माझ्या गावापासून 8 किलोमीटर तालुका होता. तेव्हा आमच्याकडे सकाळची ST नसायची. सकाळचे क्लासेस वगैरे करण्यासाठी आम्ही सायकलचा वापर करत होतो. मुळेगाव ते जामनेर 8 किलोमीटरचं अंतर आम्ही सर्व मित्र एकत्रित येऊन, तेव्हा अशा काय स्मार्ट सायकली नव्हत्या, ॲटलस गोल्ड लाईन सुपर वगैरे अशा सायकली होत्या. त्याच्यावर असे दोघं मित्र एकत्र येऊन आम्ही सायकल चालवत होतो. म्हणजे थोडक्यात जे दीड पाठीमागून एक जण कॅरेजवर बसून, हो. एक मागून सपोर्टर आणि एक पुढं, म्हणजे जेणेकरून एकाच व्यक्तीवर जास्त लोड येऊ नये, हीच पद्धत ना? नक्की म्हणजे दोघं जण ॲट अ टाइम पायडल मारायचे. नक्कीच, म्हणजे ती एक ग्रामीण भागातली एक कला आहे. आणि शाळेतून घरी जाताना जेव्हा ते दुपारून पूर्ण वेळ आपल्याकडे असायचा, 12ला शाळा सुटली मग संध्याकाळी 2-3 वाजेपर्यंत आम्ही घरी तासभर लागत असला पण त्या प्रवासाला आम्ही आनंद करत जायचो. 2 ते 2.5 तास घ्यायचो. म्हणजे 1 तासाचे 2-2.5 तास तुम्ही करायचे. हो. त्यावेळेस व्यायाम मतलब हे मोबाईल वगैरे काही नसल्यामुळे एक फुल टाइमपास व्यायामाचं साधन सायकल. आता तुम्ही मोबाईलचा विषय काढला तर आपला जमाना, आपण असे खूप भाग्यशाली आहोत की आपल्या टायमिंगला आपण रिअल लाईफमध्ये जगतो, रिअल लाईफमध्ये नव्हतो जगत. बरोबर. आताचा रिअल लाईफचा जमाना आहे. तर मी सर्व तरुण मित्रांना आणि विद्यार्थी मित्रांना विनंती करेल की रिअल लाईफमध्ये जगण्यापेक्षा रिअल लाईफमध्ये जगलं पाहिजे. आणि आम्ही त्या सायकलवर देखील असे खूप वेगवेगळे स्टंट करायचो. जसं ते विजयपथचा एक स्टंट असायचा. अशी काहीतरी करताना बऱ्याचशा खोडखाळ्या झालेल्या आहेत. बरेचसे गुडघ्यांना मार लागलेला आहे. अगदी बरोबर लागलाय. अशा बरेचशा छंद, ती खूप तो एक वेगळाच आनंद होता. त्याची पुन्हा आज या सर्व जय भवानी सायकल ग्रुपच्या वतीनं मला परत एकदा त्या वयात नेलं आणि त्या आठवणी जाग्या केल्या. येवल्याशी माझा खूप जवळचा संबंध आहे. मला एक माहेर आहे. माझी पोस्टिंग खर्ड्याला झाली तर मला तिथल्या खर्ड्याच्या लोकांच्या आधी येवल्याहून फोन आला की साहेब, आम्ही दरवर्षी संक्रांतीच्या वेळेस एक सायकल यात्रा देतो आणि आम्ही तुम्हाला नक्कीच भेटू. या गोष्टीचा मला आज माझ्या माहेरची माणसं भेटल्यासारखा खूप आनंद आहे. नक्कीच सर. आणि ज्याचे पण सायकलवर पडून गुडघे फुटलेले असतात, समजायचं यांनी शिकण्यासाठी खूप प्रचंड मेहनत घेतलेली आहे सायकलसाठी. 100% सर. आणि साहेबांनी आज त्यांच्या व्यस्त वेळेमधून वेळ काढून दिला, त्याबद्दल मी साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो साहेब. आणि या सायकलिस्ट ग्रुपमध्ये सहभागी झालेले ॲडव्होकेट श्री विक्रम आव्हाड साहेब, त्यांच्या मिसेस संगीता मॅडम हे न्यायाधीश असून सुद्धा अशा उपक्रमात सहभागी होऊन केवळ फक्त सायकलिस्ट हे उद्देश न ठेवता झाडे लावा झाडे जगवा, बालविवाह संदर्भातले म्हणजे कायद्याविषयक देखील मार्गदर्शन वगैरे यांचे ठिकठिकाणी ज्या ठिकाणी त्याचा मुक्काम असतो त्या ठिकाणी ते करतात. त्याबद्दल मी सर्व सायकलिस्ट ग्रुपचे मनापासून धन्यवाद म्हणतो आणि त्यांना खूप पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर अशी मुलाखत साहेबांनी दिली. साहेब, खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.